लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सवामागचा उद्देश आणि गणेश मंडळ याचं जुळलेलं समीकरण तुम्हाला पाहायचंय का? मग कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी पेठेतल्या या छत्रपती शहाजी तरुण मंडळाचा गणेशोत्सव जरूर पहा. पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. गणेशोत्सव स्पेशल लय भारी बाप्पा कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत. सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशानं या मंडळाच्या गणेशोत्सवाची पायाभरणी सामाजिक कार्यातून झाली आणि याचं प्रतीक म्हणून प्रतिष्ठापना झाली ती गणेश मूर्तीची. 1975 साली सामाजिक एकी ठेवण्याच्या उद्देशानं छत्रपती शहाजी वसाहतीतील नागरिकांनी एकत्रित येऊन छत्रपती शहाजी तरुण मंडळाची स्थापना केली. यंदाचा या मंडळाचा 50वा गणेशोत्सव. या मंडळाची गणेश मूर्ती अवघी 4.5 फुटाची असली तरी गणेश भक्तांचा या बाप्पांकडे पाहण्याचा भक्तिभाव मात्र प्रचंड मोठा आहे. म्हणूनच हा बाप्पा नवसाला पावणारा गणपती म्हणूनही ओळखला जातो. सुप्रसिद्ध मूर्तिकार के.आर. कुंभार यांनी ही आकर्षक, मोहक आणि मनाला प्रसन्न करून टाकणारी मूर्ती घडवली आहे. छत्रपती शहाजी तरुण मंडळ हे समाजकार्यात अग्रेसर असणारं मंडळ म्हणूनही ओळखलं जातं. कारण वसाहतीत श्री गणेशाचं मंदिर असावं म्हणून महागणपती मंदिराची या मंडळानं स्थापना केली. त्यासोबतच वसाहतीमध्ये शासनाची मोकळी जागा होती. त्या जागेचा सदुपयोग व्हावा यासाठी मंडळानं पाठपुरावा करत या ठिकाणी छत्रपती शहाजी उद्यानाची निर्मिती सुद्धा केली. या ठिकाणी लोकवर्गणीतून छत्रपती शहाजी महाराजांचा पुतळाही बसवण्यात आला. भागातील नागरिकांना बचतीची सवय लागावी म्हणून गणेश बिशीची सुरुवात केली. गणेश जयंती, शिवजयंतीला मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. असं हे सामाजिक जबाबदारी आनंदानं स्वीकारणारं छत्रपती शहाजी तरुण मंडळ आणि या मंडळाचा हा नवसाला पावणारा गणपती बाप्पा.